महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, हडपसर, पुणे। आता पाहूयात मांजरी उपबाजारामधील महत्त्वाची बातमी। हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार, दुबार विक्रेते 2 ते 3 तासाच्या विक्रीतून मालामाल झालेत। हा बाजार फक्त शेतकऱ्यांसाठी तयार केला असून शेतकरी जगला पाहिजे असं मत संचालक सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केलंय। या दुबार विक्रेत्यांना कुणाचं पाठबळ आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असून काही थोड्या दिवसात या विक्रीला काही नेते पाठबळ देणार असल्याची चर्चा सध्या हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चालू आहे। बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर या बाजारात गेल्या 3 महिन्यांपासून संचालक मंडळानं दुबार विक्री बंद केली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले। दुबार विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात माल ठेवण्यासाठी जागा पण भरपूर मिळाली असून बाजारभाव पण जास्त मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि बाजार समितीची वसुली पण वाढली आहे। परंतु आता व्यापाऱ्यांनी काही मुठभर लोकांना हाताशी धरून हवेलीतील छोट्या शेतकऱ्यांवर दबाव आणत आहेत। त्यामुळे पुणे आणि मुंबईला माल घेऊन जाणारे व्यापारी सुद्धा संप करून मांजरी येथील व्यापाऱ्यांना पाठिंबा देत आहेत। परंतु मांजरी बाजारात आणि पुणे मुंबईच्या बाजारात फरक असून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, नाहीतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठे एक झाले होते तसे शेतकरी पण एक होऊन व्यापाऱ्यांना एक गट्टी पण देणार नाहीत। हवेलीतील काही मुठभर लोकांना व्यापाऱ्यांशी हाताशी धरून छोट्या शेतकऱ्यांवर दबाव आणत आहेत। परंतु हवेलीतील संपूर्ण शेतकरी हा संचालक मंडळाच्या बाजूने असून संचालक मंडळानं या व्यापाऱ्यांना परवानगी देऊ नये। येणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हवेली तालुक्यातील शेतकरी हे जे मुठभर लोक व्यापाऱ्यांच्या बाजूने आहेत त्यांचे सगळे सोयरे, पाहुणे रावळे आणि ते स्वतः यशवंत कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभे राहिले तर पराभव केल्याशिवाय राहणार नाही असं मत शिवाजी काळभोर आणि अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। मांजरी बाजार हा शेतकऱ्यांचा असून इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पण शेतमाल विक्रीसाठी आणावा, हा शेतकरी बाजार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील कुठल्याही शेतकऱ्यांना माल विक्रीचा अधिकार आहे असं सभापती दिलीप काळभोर यांनी सांगितलंय। एक शेतकरी संघटना व्यापाऱ्यांची बाजू घेत असून ही संघटना खरोखरच शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे। एकीकडे व्यापाऱ्यांसाठी बाजार समितीला निवेदन द्यायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी मटणाचं जेवण ठेवायचं, मग आमचा शेतकरी एवढा लालची आहे का की लगेच या शेतकरी संघटनेच्या जेवणासाठी जाईल? त्यामुळे या शेतकरी संघटनेचा अनेक शेतकऱ्यांनी धिक्कार केला असून ही संघटना शेतकऱ्यांसाठी काहीही करणार नाही, उलट व्यापाऱ्यांच्या बाजूने लढणार आहे। त्यामुळे असल्या संघटनेचा शेतकऱ्यांनी निषेध केला पाहिजे। या संघटनेचा शेतकऱ्यांवर कसलाही दबाव पडणार नाही, उलट या शेतकरी संघटनेला आम्ही विरोध करू असं शेतकऱ्यांनी सांगितलंय। काही व्यापारी चुकीची माहिती देऊन काही मुठभर लोकांची दिशाभूल करत आहेत। त्यामुळे हवेली तालुक्यातील शेतकरी एक होऊन या विक्रीला विरोध करणार आहे। जर शेतकऱ्यांच्या विरोधात हवेली तालुक्यातील नेते जातील त्यांना इथून पुढील निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना नक्की करावा लागेल असं शिवाजी शहाजी काळभोर यांनी सांगितलंय। आता महत्वाच्या टायमिंगला नाही त्याचं काय करायचं मला? आमचे पैसे चप्पल कमी नाही केलं, दिले तर पैसे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सचिन सुंबे, मांजरी उपबाजार, हवेली, पुणे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।